वेदनांच्या काळाला मागे टाकत कलेसोबत पुढे निघालेला काव्यांचा बादशाह गैबिशा मकानदार आजही उपेक्षित। पाहुयात अस्मिता विजनचा खास रिपोर्ट। आध्यात्मिक कलगीतुरा, धनगरी ओव्या, भजन संगीत, संगीत नाटक, मोहरम रिवायत, वाघ्या मुरळी काव्य, चौडकी काव्य, पुराण, प्रवचन, शास्त्र, धार्मिक, आध्यात्मिक कविता, भेदिका कविता, कलगीतुरा, डफ गाणे अशा नावांनी हा प्रकार ओळखला जाणारा अध्यात्मातील अनेक गूढ कुटांची उकल करून त्यातील भेद उलगडून दाखवणारे कर्नाटक राज्य प्रशस्ती विजेता कवी गैबिशा मकानदार जातीने मुस्लिम असूनही आजवर हिंदू धर्मातील 2 लाखांपेक्षा जास्त काव्य रचणारे साहित्यिक आज परिस्थितीमुळे खितपत पडले आहेत। गैबिशा राजेसाहेब मकानदार यांचं 3री पर्यंत कन्नड शिक्षण झालं। पत्नी सुग्राबाई, 3 मुले 2 मुली असं हे शेत घर नसलेलं कुटुंब अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी बू येथे गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे। गैबिशा यांची परिस्थिती सुरुवातीपासूनच खूप हलाख्याची। लागेल तिथं मजुरीनं कामाला जाणं, वेतापासून टोपली दुरडी बनवणं, भिक्षा मागणं आणि उदरनिर्वाह करणं हाच त्यांचा नित्यक्रम ठरलेला असे। 3री पर्यंत शिक्षण शिकलेले गैबिशा यांना सद्गुरू मल्लेश्वर शिरकनहळ्ळी तालुका इंडी यांचं सानिध्य मिळालं। त्यांच्याजवळ गैबिशा 14 वर्ष आयुर्वेद शास्त्र, ज्योतिषशास्त्र, अध्यात्मशास्त्र आणि पुराणशास्त्र शिकून पारंगत झाले। त्यानंतर त्यांना गाण्याची रुची लागली, त्यामुळे त्यांनी सुरुवातीला रिवायत काव्य रचू लागले। स्वयंस्फूर्तीने स्वतः लेखन सुरू केलं। विशेष म्हणजे अल्पशिक्षित मुस्लिम असूनही हा कलावंत व्याकरणात अगदी तरबेज आहे। त्यांचं हे कार्य तरुणांना लाजवेल असंच असून हा कलावंत या कलेचे बाळकडू तरुणांना देत आहे। साधे सोपे अर्धगर्भ आणि नादमय शब्द ही त्यांच्या गीताची वैशिष्ट्य। कन्नड, मराठी आणि उर्दू आणि हिंदी भाषेतील प्रभुत्वामुळे आज जवळपास 30,000 धनगरी ओव्या, 30,000 कलगीतुरा, 5,000 वचन साहित्य, 10,000 संगीत भजन, 40,000 मोहरम रिवायत काव्य, 100 पदे, वाघ्या मुरळी काव्य 300, चौडकी काव्य 200, 3.5 पीठावर 125 काव्य असे जवळजवळ 2 लाखांपेक्षा जास्त रचना रसिकांना काव्याच्या रूपाने मिळालेली देणगी आहे। योग्य शब्दांची गुंफण करून कलगीतुरा या काव्याची निर्मिती करता करता त्यांनी स्वतः गायनाचा छंद जोपासला। वयाच्या 17व्या वर्षी सुरू झालेले त्यांचं अखंड वाचन आणि लेखन आणि मनन आणि चिंतन जागरण चालूच राहिलं आणि आजही ते निरंतरपणे चालूच आहे। त्यांचे विचार खरोखरच कौतुकास्पद आणि प्रशंसनीय आहेत। कवी मकानदार हे जातीने मुस्लिम असून सर्व धर्म समभावाची जपणूक करत हिंदुस्थानामध्ये शास्त्र प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत। शास्त्रपुराणातील पात्र प्रसन्न त्यांना मुखोद्गत आहेत। त्यांच्या रसाळ वाणीने श्रोते मंत्रमुग्ध आणि तल्लीन होऊन श्रवण करतात। त्यांच्याजवळ जातीभेदाला थारा नाही, सर्व देवदेवतांबद्दल अपार भक्ती आणि श्रद्धा आहे। अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी बुद्रुक हे गाव अतिशय छोटं गाव, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती वसलेलं आणि त्याच या गावामध्ये जातीने मुसलमान आणि हा ध्येयवेडा कलाकार, ज्या कलाकारानं आजवर जवळपास 2 लाख त्या ठिकाणी काव्य रचलेले आहेत आणि याच काव्याच्या जोरावरती अनेक कलाकार त्या ठिकाणी घडवले। अनेक कलाकारांनी त्या ठिकाणी आपली नावं त्या ठिकाणी सुवर्ण अक्षरामध्ये कोरली। या कलाकाराचं नाव आहे गैबिशा मकानदार। हे अतिशय हुशार बुद्धिवान माणूस, प्राथमिक 3री पर्यंत यांचं शिक्षण झालेलं, पूर्णपणे यांच्यावरती अनेक लोकांचा त्या ठिकाणी प्रभाव पडला। जातीने मुसलमान असून त्या ठिकाणी त्यांना वैद्यकशास्त्र, त्याच्यानंतर हिंदू धर्मातील अनेक त्या ठिकाणी साहित्यांचा गाढा अभ्यास त्यांना आहे। आजवर त्यांनी धनगरी ओव्या असतील, कलगीतुरा असेल, संगीत नाटकं असतील, रिवायत असेल, अशा वेगवेगळ्या मौखिक साधनाच्या माध्यमातून त्यांनी आजवर लाखो त्या ठिकाणी काव्य त्यांनी स्वतःहून रचलेले आहेत। अनेक गीतं त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेले आहेत आणि ते स्वतःही गीत गातात। अनेक गावामध्ये यात्रेच्या वेळेला जे कलगीतुराची गाणी होत असतात आणि ते गाणे सुद्धा त्या ठिकाणी ते म्हणण्यासाठी जात असतात। आजवर ह्या माणसांनी पुस्तक, वाचन, लेखन याच्यावरती संपूर्ण जीवन त्याग करून त्या ठिकाणी ही कला त्या ठिकाणी त्यांनी आत्मसात केलेली आहे। पण आज हा इतक्या मोठ्या उंचीचा हा कलाकार या छोट्याशा गावामध्ये राहतो। आजही हा सत्पुरुष उपेक्षित आहे, वंचित आहे। महाराष्ट्र शासनाने असेल, कर्नाटक शासनाने या ध्येयवेडा कलाकाराचं त्या ठिकाणी गुण असेल, त्यांचा अभ्यास असेल, हे पाहायला हवं होतं। आजही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, त्यामुळे हे कुटुंब या ठिकाणी छोट्याशा घरामध्ये वास्तव्यास आहे। आजवर त्यांच्या घरामध्ये जवळपास 2 लाख रुपयाची त्या ठिकाणी पुस्तकं आहेत, मौखिक जी साधनं आहेत
या साधनांचाच या माणसांनी पुरेपूर वापर करून त्या ठिकाणी अनेक काव्य लिहिली, अनेकांना घडवलं, अनेक कलाकार त्या ठिकाणी त्यांनी तयार केले, पण स्वतःचं काय यासाठी आज हा माणूस आजही त्या परिस्थितीशी संघर्ष करतोय, झटतोय. अन्नासाठी ज्याने गावोगावी भटकंती केलेली आहे, भिक्षा मागितलेली आहे, टोपली बनवणं असेल, गावोगावामध्ये गाणी म्हणणं असेल आणि तिथून मिळालेली जी पैसे आहेत आणि त्या पैशातून आपल्या पुढच्या लेकरांची पोटं भरवण्याचं काम या माणसांनी केलेलं आहे, या कलाकारांनी केलेलं आहे. पण हा माणूस आजही दुःखी आहे, आजही उपेक्षित आहे. या माणसाकडं खरंच न्याय हा सरकार देईल का? अमोल फुलारी, अस्मिता विजन न्यूज चॅनलसाठी अक्कलकोट. मैं एक गरीब आदमी, कवन बुलाना बोल के छोटेपन से मैं थोड़ा मुहर्रम की रिवायत बोलने के वास्ते मेरा इच्छा हो गया. जब मुहर्रम की रिवायत कौन तो किसके पास से लेना बोले तो कौन भी नहीं दे मेरे को. थोड़ा कम जुड़ान चालू कर दिया. वहाँ से मेरा शिक्षण हो गया बालगांव में, बिल्कुल है तीसरी कन्नड़. और मुझको हमारे ज़िंदगी हालत बहुत ख़राब हो गई. हमारे माँ बाप गुजर गए. वहाँ से वो अंधेवाड़ी, ये बालगांव छोड़कर अंधेवाड़ी को हमारे पुप्पी के गांव को आकर रहे. हमें रहे के बाद में वो थोड़ा उधर इधर कोशिश करते, एक काम धंधा करते. ऐसा आज तक हमारे बासेवाओं के दाउल सेवाओं बोल के हमारे माँ के भाई थे, वो डब के गाने सीखे थे. वो बेचारे वो हफ्तर काल उधर कर्नाटक जाकर सीखे आए थे. उनकी तरफ से थोड़ा वो रदीब कैसे बनाना और वो वाकिया कैसे जमाना और उसको प्रास कैसे जमाना, अड़ी कैसे जमाना, श्रृंगार महत्व कैसे जमाना, वो सब हमारे माँ मुझे ने मुझको कोर्स दे दिए. और बाद में कैसो 1972 साल में हमारे परम पूज्य डॉक्टर गुरु मल्लेश अप्पा जी सिरकनहल्ली तालुक इंडी, उनको सर्टिफिकेट मिला था. हैदराबाद और बॉम्बे और बेंगलुरु आयुर्वेदिक डॉक्टर थे जी. उनके हाथ में मेरा कोर्स हो गया. थोड़ा आयुर्वेदिक डॉक्टर की कोर्स पहला दिए, बाद में क्या है सो मुझको ज्योतिष शास्त्र का विद्या दे दिए. ज्योतिष शास्त्र के बाद में क्या है सो शास्त्र पुराण के अभ्यास दे दिए. ऐसा करते करते मुझको 14 साल गुरुजी ने मुझको रक्षणा किए. और ऐसा वो हो के हम तकलीफ उठाते यहाँ तक आए साहब. घर नहीं है, जगह भी नहीं है और उसको मुझको कुछ खेती बाड़ी भी नहीं है. 1-2-3 लड़के हैं, 1-2 लड़के हैं, सब हमको देखते नहीं. मुझको भी ना तवा ताकत हो गया, बुढ़िया को भी ना ताकत हो गया, बिल्कुल जमीन को गिर गए हम. ऐसा हो के तकलीफ चल रहे. कौन भी हमको देखते नहीं है. एक घरकुल दे दिए सरकार ने, वो घरकुल में हम वास करते हैं. वो फोटो में दे दिया हूँ मैं. आप लोग थोड़ा हमको अभी वो हम महाराष्ट्र वाले हैं बोल के बेंगलोर सरकार ने मुझको कुछ भी नहीं दे दिए आमदान. और तुमको कन्नड़ आता है हमारे तरफ मत आओ बोल के यूँ भी बोल के वो तिरस्कार कर दिया. मेरे बनाए सो कवन पुराण और प्रवचन और भजन के साहित्य एक 10-20 हज़ार और क्या हमारे रिवायत के एक 2-3 हज़ार भजन के यानी संगीत भजन के वो 2-3 हज़ार डब के कलगी तुरा वो एक 20-30 हज़ार और ढोल के गाने वो भी 20-30 हज़ार. ऐसा दुनिया के गाने रख दिया हूँ. खाली एक रखने के वास्ते तिजोरी भी नहीं मिल रही मेरे को. इतना तकलीफ है साहब. दया करना हमारे ऊपर सरकार ने. आके देखो एक बार. मैं क्या झूठ बोलता नहीं, मैं क्या कुछ लबाड़ आदमी भी नहीं है. आके देखो घर पे एक बार हालत क्या है. कल बरसात आया ना, सब गिर के सब साहित्य खराब हो जाते हैं. क्या तो करो उसको, क्या तो मदद करो. मुझको क्या नको, वो साहित्य रक्षण करने का तुम्हारा फर्ज है, करना ही पड़ेगा. क्योंकि सरकार के ताबे में आज नहीं कल तुम लेके जाते हुए ले जाओ, लेकिन आके देखो पहले
ते नेहमी सांगतात की हिंदू मुस्लिम नाम दूजा तो दोनों का मतलब एक ही है। या विशेष बातमीचं वृत्त संकलन केलंय आमचे अस्मिता विजन अक्कलकोट तालुक्याचे प्रतिनिधी अमोल फुलारी यांनी।